आणि आता नजर टाकूया हेडलाईन्सवर। हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले। दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे अटकेत। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना आपटेला अटक। अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये रात्री उशिरा 3 तास बैठक। शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीत चर्चा। सांगलीच्या खडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन। काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6,500 पर्यंतच्या वाढीचा निर्णय। कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे। गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500 पर्यंतची वाढ होणार। गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल। गोपीचंद पडळकरांची माहिती। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर। श्रीरंग बर्गेंची टीका। नागपुरात 100 हेक्टरमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार। अधिक दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार। विदर्भातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार। पुण्यात गणेशोत्सवात मध्य भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर जड वाहनांना बंदी। व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहनं शहराबाहेर थांबवण्याचं आवाहन। चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळल्यानं 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, तर जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार। 2 स्वतंत्र लेन सुरू होत असल्यामुळे प्रवास करणं सोयीचं होणार। पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरणार। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 888 मिलीमीटर पावसाची नोंद। नागपूरमध्ये यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस।